काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे। गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधले। येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत। मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते। मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे। मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे। मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात। मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे। मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे, म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात। भारतातील दलित चळवळीच्या इतिहासात या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 20 मार्च इसवी सन 1930 रोजी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे राहिले होते। या सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले होते। त्याचा परिणाम म्हणून आज दलितांना मंदिर प्रवेश करता येतो। हे